नमस्कार। आम्ही सध्या मूळजी खिंड गार्डन परिसर या परिसरात आहोत आणि या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत एक नवीन पर्यटन स्थळ तयार करण्याच्या नजरेतून मुरजाई देवस्थान समिती महाजनांकडून हजारो चौरस मीटर जागा सरकारने ताब्यात घेऊन गोवा पर्यटन महामंडळाकडे दिली होती आणि त्या जागेत एक आकर्षित पर्यटन स्थळ गार्डन तयार केलेले आहे। आज या गार्डनची जर दशा बघितली तर या गार्डनला कोण वाली आहे की नाही हा एक गंभीर प्रश्न सध्या निर्माण होत आहे। सरकारने करोडो रुपये खर्च करून एक चांगलं गार्डन तयार केलं। तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पर्यटक, नागरिक आणि जे बाल गोपाळ आहेत अशा सर्वांना नजरेसमोर ठेवून एक चांगलं स्थळ गार्डन या ठिकाणी तयार केलं। खिंड गार्डन म्हणून ते नावारूपास आलं। या ठिकाणी योगा सेंटरसाठी जागा आहे, स्टॉल आहे, खाणा जेवणाची सोय करणारे स्टॉल आहेत, परंतु त्यांचं अस्तित्व काय आहे हेही आज दिसून आलेले आहे। तर दुसऱ्या बाजूने जी जागा खुली होती त्या ठिकाणी फूड कोर्ट होता। तो फूड कोर्ट काही काळ चालला, नंतर बंद पडला। त्या परिसरात जी मोकळी जागा होती सरकारकडून लीजवर घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी सरकारकडून कसल्याच प्रकारचे परवाने न घेता किंवा आपल्या पंचायतीकडे परवाने न घेता अगोदर जलतरण तलाव उभारला, त्यानंतर कॉटेजेस उभारण्याचं कामही युद्ध पातळीवर आहे। या प्रकल्पाला सरकारचा परवाना नाही, शिवाय पंचायतीने कसल्याच प्रकारचे या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाला परवाने दिलेले नाहीत आणि असे असतानाही सरकार याकडे दुर्लक्ष करून जे कोण गैर व्यवहार करतात, बेकायदेशीर प्रकल्प उभारतात त्यांना कसा काय पाठिंबा देतात असा नागरिकांचा सवाल उभा झालेला आहे। गार्डन परिसरात जे योग सेंटरची जागा आहे त्या ठिकाणी कबूतरांची घाण पसरलेली आहे। पाण्याचे कारंजे आहेत त्या ठिकाणी अस्वच्छ पाणी आणि कशा पद्धतीने घाण झालेले आहे हे चित्र दिसून येते। सरकारने याकडे लक्ष देऊन ज्या साधन सुविधा या ठिकाणी बालगोपाळासाठी आवश्यक होत्या त्या अजूनपर्यंत सुरू केलेल्या नाहीत। मागच्या दिवाळीला हे गार्डन दुरुस्तीच्या नावाखाली 6 महिनेपेक्षा जास्त कार्यकाळ बंद ठेवले होते आणि त्यानंतर आपले पर्यटन मंत्री रोहन खवटे, स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना ताकीद दिली होती की लवकरात लवकर हे गार्डन सुरू करावे। त्यानंतर अधिकाऱ्यांनी 15 दिवसाच्या आत सर्व साधन सुविधा उपलब्ध करून हे गार्डन सुरू करणार असे जाहीर केले होते, परंतु आज जर त्या भागात बघितलं तर कसल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या हा एक संशोधनाचा विषय आहे। पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी या गार्डनला पुन्हा एकदा भेट देऊन खरोखरच त्या साधन सुविधा पूर्ण केल्या आहेत का याची तपासणी करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।